लक्ष द्या. प्रॅक्टिस सेट 5.2 क्वेश्चन नंबर 7 पर्यंत झालेलं आहे आपलं. आता क्वेश्चन नंबर 8 बघा. सेंट्रॉइड म्हटलं की सेंट्रॉइड फॉर्म्युला. क्वेश्चन नंबर 8 वरती काय दिलेलं आहे बघा. काय काय दिलेलं आहे ते लिहून घ्यायचं. इन ट्रायंगल ABC. काय दिलेलं आहे इन ट्रायंगल ABC? ए बरोबर दिलेलं आहे तुमचं याला x1 y1 म्हणा. x1 y1 ते दिलेलं तुमचं -14 आणि -19. त्याच्यानंतर बी दिलेलं आहे x2 y2 3 आणि 5 आणि जी दिलेला आहे. जी असतो तुमचा XY. मिडल पॉईंट काय घेतो आपण XY. मग तो मिड पॉईंट ऑफ फॉर्म्युला असतो किंवा सेंट्रेड फॉर्म्युला असतो XYच घेतो त्याला. आणि XY चे कोऑर्डिनेट दिले तुम्हाला -4 आणि -7. क्वेश्चन सोपा आहे, काही अवघड नाही. आणि सी चे विचारले. सी चे कोऑर्डिनेट काय घ्यायचे मग x3 y3. बघा सेंट्रॉइड फॉर्म्युला 3 पॉईंट असतात सेंट्रॉइड मध्ये ए बी आणि सी. पण तुम्हाला सेंट्रॉइडचे ऑलरेडी कोऑर्डिनेट दिलेले -4 आणि 7. आता काढायचे कोणते x3 y3. कसं बघा आता मग बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला. बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला. आता सेंट्रॉइड फॉर्म्युलानुसार काय होईल. काय असतं सेंट्रॉइड फॉर्म्युला. x = x1 + x2 + x3/3 आणि y काय असतं सांगा. y1 + y2 + y3/3. आता दिलेले कोणते तेवढे पुट करायचे फक्त. x1 x2 x3. x1 -14. x थांबा x पण दिलेला आहे. काय काय दिलेलं ते बघून घेऊ. -14 x2 किती आहे 3. x3 दिलेला आहे का नाही. मग x3 घ्या. अपॉन मध्ये किती 3. आता x आहे हा x किती दिलेला आहे -4. सेम इकडे पॉइंट पुट करून घ्यावायचे. y = -7. y1 -19 y2 +5 आणि y3 दिलेलं नाही. अपॉन मध्ये 3. म्हणजे तुम्हाला काय काढायचे सी चे कोऑर्डिनेट काढायचे. तुम्हाला इकडली साईड दिलेली एक मिसिंग आहे. 3 ने मल्टिप्लाय करा -12 होतील. 3 × 4 किती -12. इकडे काय झालं 14 आणि 3 सॉल्व करायला. -14 + 3 -11 + x3. 7 × 3 -21. बरोबर आहे. 7 × 21. 19 मधून 5 गेले. मोठ्या संख्येत साइन मायनस प्लस y3. आता काय करायचं हा x3 ला फक्त इकडल्या साईडने लिहायचं. x3 ची मुवमेंट नाही केली आपण. x3 राईट हँड साईडला होता, आपण त्याला लेफ्टला लिहिलं. मुवमेंट कोणाची केली 11ची. 11ची मुवमेंट केल्यानंतर इकडे 12 उरलेले. 11ची मुवमेंट केल्यानंतर ते काय होतील प्लस. x3 ची व्हॅल्यू किती -1. मोठ्या संख्येतून छोटी संख्या मोठ्या संख्येचं साइन सिंपल लक्षात ठेवायचं. आणि सेम y3 कडल्या साईडला लिहिलं आपण. मुवमेंट केली 14ची. -21 इकडल्या साईडला उरलेले होते. 14 इकडे आल्यानंतर काय झाले प्लस. मग काय झाले ते y3 बरोबर 21 मधून 14 -7. समजलं. मग देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट सी. पॉइंट सी चे कोऑर्डिनेट काय येतील मग -1 आणि -7. -1 -7. सिंपल क्वेश्चन आहे. कधी या साईडचे दिलेले राहतील कधी या साईडचे दिलेले राहतील. पुढचा क्वेश्चन 9 नंबरचा. काय दिलेलं आहे तेवढं चेक करायचं फक्त आणि काय मिसिंग तेवढं काढायचं. सिंपल क्वेश्चन असतात ते. 9 नंबर. लक्ष द्या. हेअर a x1 y1 किती दिलेला आहे h -6. समजून जायचं. मग इथे h काढायचं आपल्याला. b दिलेला आहे 2 आणि 3. x2 y2 घेऊया आपण. x2 y2 किती आहे 2 आणि 3. लिहिता आलं पाहिजे तुम्हाला. c x3 y3 -6 आणि k आणि सेंट्रॉइड पॉईंट दिलेले. सेंट्रॉइडला जी घेतो आपण आणि त्याचे कोऑर्डिनेट काय घेतो
एक्स आणि वाय किती दिलेले ते 1 आणि 5. आता समजून जायचं मग तुम्ही की ज्या गोष्टी मिसिंग आहे त्या काढावं लागणार आहे. सेम क्वेश्चन आहे. इथे x3 मिसिंग होती, इथं काय एच आणि के. एच कुठे मिसिंग आहे? ए आणि के सी मध्ये. मग बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला इथं सगळं सेम राहील. कळालं? आता बघा बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला काय काय माहिती आहे ते टाकून द्या. एक्स किती आहे? 1. x1 किती आहे? एच. x2 किती आहे सांगा? 2. x3 -6 अपॉन मध्ये 3. इकडे y किती आहे? 5. y1 -6. y2 3. y3 k अपॉन मध्ये 3. बघा आता क्रॉस मल्टिप्लाय जर केलं 3 × 1 3. इकडे h 2 - 6 किती होतील? 2 - 6 -4. 3 × 5 15. मल्टिप्लिकेशनच्या गोष्टी डिव्हिजनच्या मल्टिप्लिकेशन माहिती पाहिजे तुम्हाला. -6 + 3 -3 + k. आता ला इकडल्या साईडला बघा आता एच कसं आहे? प्लस आहे का नाही? सॉरी मायनस आहे ना, सॉरी एक मिनिट. एच प्लस आहे. आपण इकडल्या साईडला लिहून टाकू त्याला, त्याची मुवमेंट नाही करायची. एच राईट हँड साईडचा लेफ्ट हँड साईडला लिहिला. आता -4 इकडे आल्यावर काय होतील मग? प्लस. एवढं लक्षात ठेवायचं की हा जो आहे कोऑर्डिनेट आपण याला मूव्ह करत नाही, त्याच्यासोबतचा इकडे पाठवतो. एच बरोबर किती होईल मग? 7. सेम गोष्ट इथं के ला ऍज इट इज ठेवा. 3 ला इकडे पाठवा. किती होईल ते? 18. समजलं? हा क्वेश्चन आलेला एक्झामला तुम्हाला. देअरफॉर व्हॅल्यू ऑफ एच किती आहे? 7 अँड के इज इक्वल टू किती? 18. सिंपल आहे ना क्वेश्चन? गेलो. आता एका लाईनचे भाग करायचे आपल्याला आणि भाग केलेले कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे. असे क्वेश्चन आहे तुम्हाला. एका लाईनचे 3 भाग, एका लाईनचे 4 भाग आणि एका लाईनचे 5 भाग. असे क्वेश्चन आहे तुम्हाला तुमच्या 10च्या सिलेबस मध्ये. आता हा जो 10 नंबरचा क्वेश्चन आहे, या 10 नंबरच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला लाईनचे 3 भाग करायचे. किती भाग करायचे? 3. बघा काय म्हटलेलं आहे? फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट ऑफ द ट्राय सेक्शन. ट्राय सेक्शन म्हणजे काय? ट्राय ट्रिगोनोमेट्री, ट्राय ट्रिपल. ट्राय म्हणजे काय? 3 भाग करायचे. तुम्हाला लाईन सेगमेंट दिलेली बघा. आता हिअर ए इज इक्वल टू दिलेलं आहे तुम्हाला, त्याला घेऊ आपण x1 y1. किती दिलेलं आहे? 2 आणि 7. आणि b इज इक्वल टू दिलेलं आहे x2 y2. ते दिलेले तुम्हाला -4 आणि -8. आता बाकी काहीच दिलेलं नाहीये, फक्त तुम्हाला सांगितले ट्राय सेक्शन. ट्राय सेक्शन म्हणजे बघा आता समजा देअरफॉर समजा अशी लाईन काढली आपण. ही लाईन कोणती आहे? ए बी. हिचे 3 भाग करायचे. कसे करायचे सांगा? 3 सारखे भाग. 1 2 पॉइंट जर टाकले आपण असे 3 भाग झाले का? बघा बरं. 1 2 3 सारखे भाग झाले. आता आपल्याला माहिती काय आहे? 2 आणि 7. इकडे काय माहिती आहे? -4 आणि -8. आता ह्या 2 गोष्टी माहिती आपल्याला. 2 7 -4 -8. याच्यावरनं पी आणि क्यू चे कोऑर्डिनेट काढायचे फक्त. आता काढायचे कसे? आपल्याकडे फॉर्म्युला कोणता आहे? फर्स्ट फॉर्म्युला मिड पॉइंट. दुसरा कोणता आहे? सेंट्रॉइड. आणि त्याच्यानंतर पहिला कोणता होता? सेक्शन फॉर्म्युला. आता 3 फॉर्म्युलाचा वापर करायचा आपल्याला. डिस्टन्स फॉर्म्युला यूज करू शकत नाही, कारण डिस्टन्सचा काही प्रश्नच नाही. अंतर थोडी विचारले त्यांनी, कोऑर्डिनेट विचारले. काय विचारले? कोऑर्डिनेट. सेक्शन फॉर्म्युला. सेक्शन फॉर्म्युलासाठी रेशो माहिती पाहिजे. काय माहिती पाहिजे? रेशो m/n चा. मिड पॉइंट फॉर्म्युलासाठी मिड पॉइंट माहिती पाहिजे. मिड पॉइंट आहे का याच्यात माहिती? कोणता मिड पॉइंट सांगू शकतो याच्यात आपण? नाही सांगू शकत. आणि सेंट्रॉइडचा प्रश्नच नाही. कळालं? म्हणजे आपल्याला वापरणं कोणतं आहे? सेक्शन फॉर्म्युला वापरणं आहे. कोणता आहे? सेक्शन. मग सेक्शन साठी तुम्हाला रेशो चेक करावा लागेल. आता मला सांगा, ही लाईन 9 सेंटीमीटर. सपोज किती सेंटीमीटर आहे? 9 सेंटीमीटरचे आपण 3 भाग केले तर किती किती बनतील रे? 3 सेंटीमीटर. सपोज हा 3 सेंटीमीटरचा एक भाग, हा 3 सेंटीमीटरचा दुसरा भाग आणि हा 3 सेंटीमीटरचा तिसरा भाग. मग मी जर समजा एपी म्हटलं, एपी अपॉन पीबी घेतलं. काय घेतलं? एपी अपॉन पीबी. तर एपी किती आहे? 3.
आणि पीपी किती सांगा? 3 आणि 3 6. कोणताही घेऊ शकता तुम्ही, रेशिओ बदलणार नाही. रेशिओचा अर्थच तो असतो, रेशिओ बदलत नसतो. तुम्ही 3 घ्या, 4 घ्या, 5 घ्या, कोणती साईड घेऊन बघा, रेशिओ कधीच बदलणार नाही. 3 आणि 3 6 यांचा रेशिओ काय येऊन राहिला? मग 1:2. काय रेशिओ काय येऊन राहिला? 1:2. म्हणजे बघा आता समजलं तुम्हाला, याचा हा एक भाग तर हा हे किती भाग? 2 भाग. रेशिओचा अर्थ हाच असतो, हा एक भाग तर हा किती भाग आहे? 2 भाग. मग आता बघा, लक्ष द्या बरोबर. मग देअरफॉर किंवा 9 करा, 9 AP अपॉन PB इज इक्वल टू काय आलं? 1/2. कसं आलं? कळालं ना आता? दॅट इज M अपॉन N इज इक्वल टू 1/2. समजलं? M अपॉन N इज इक्वल टू किती घेतलं आपण? 1/2. कशासाठी? रेशो फाइंड करण्यासाठी. परत सांगतो, हा ट्राय सेक्शनचा क्वेश्चनच थोडा अवघड असतो, फक्त रेशो मिळत नाही म्हणून. रेशो सेम ट्राय सेक्शनचा क्वेश्चन म्हटलं की रेशो काय रे? 1/2. ट्राय सेक्शन नव्हता का? बघा 1 आणि 2 किती झाले? आले ना 3. हा एक घ्यायचा, हा 2 घ्यायचा. आता हे कशासाठी केलं? पी कोऑर्डिनेट काढण्यासाठी. आता बघा बाय सेक्शन फॉर्म्युला, याला काय देऊ आपण नाव? याला XY म्हणू, समजलं? आणि याला म्हणू, उरलं काय आता? X3 Y3. आता बघा पी काढून घेऊ पहिले, त्याच्यानंतर हा सोपा आहे. आता पी काढण्यासाठी बघा बाय सेक्शन फॉर्म्युला, बाय सेक्शन फॉर्म्युला, सेक्शन फॉर्म्युल्यानुसार पी चे कोऑर्डिनेट काढायचे. फॉर पॉइंट पी असं करा, फॉर पी XY बाय सेक्शन फॉर्म्युला फॉर पी XY. एक्स इज इक्वल टू आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे काय सांगा? mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n. आणि y कोऑर्डिनेट साठी काय फॉर्म्युला? ny1 अपॉन m प्लस n. क्वेश्चन थोडा हाय लेवल वाटू शकतो तुम्हाला सुरुवातीला, कारण तुम्हाला माहितच नाही कसं सॉल्व्ह करायचा. एकदा माहित झाला सॉल्व्ह कसा करायचा तर क्वेश्चन इझी होऊन जातो. m1 x2 किती आहे चेक करा. हा x2 किती आहे? -4. n किती आहे? 2. x1 किती आहे सांगा फास्ट मध्ये? x1 2. m प्लस n 1 प्लस 2 -4 आणि हे 4 अपॉन मध्ये 3. किती आला आन्सर? 0. x चा कोऑर्डिनेट किती आला? 0 आला ना. -4 + 4 किती होता? 0. 0 अपॉन 3 0. आता m1 आहे, y2 किती आहे? -8. n किती आहे? 2. y1 किती आहे? 7. m प्लस n 1 प्लस 2 -8 7 दोन्ही 14 अपॉन 3. सांगा किती आन्सर आहे? 14 मधून 8 गेले 6 भागेला 3. y ची किंमत किती आली? 2/1 म्हणजेच 2. 3 ना 2चा भाग गेला राहिला. कळालं? बघा सिंपल, एक कोऑर्डिनेट काढला की क्वेश्चन एकदम सिंपल होऊन गेला. कसं ते सांगतो तुम्हाला. आता फक्त हा कोऑर्डिनेट काढायला तुम्हाला अवघड जाईल. बाय सेक्शन फॉर्म्युला फॉर पी XY. का? कारण हा कोणाचाच मिड पॉईंट नाहीये. मिड पॉईंट नाही त्याच्यामुळे तिथे आपल्याला ज्याचा मिड पॉईंट नाही तिथं कोणता फॉर्म्युला घ्यावा लागेल? सेक्शन फॉर्म्युला. आणि सेक्शन फॉर्म्युलासाठी फक्त रेशो चेक करायचा. हा एक भाग येतो, बाकी किती उरले? 2. म्हणजे ही व्हॅल्यू कोणाची आहे? m ची. ही कोणाची? n ची. त्याच्यावरनं काढला आपण पी XY. मग कोऑर्डिनेट काय आले? पी चे 0 आणि 2. आता क्यू, आता बघा हा किती आलेला आहे? पेन्सिलने लिहून ठेवायचं इथं, असं साईडनं लिहून ठेवायचं पेन्सिलनं सोडवल्यानंतर. 0 आणि 2 किती आलंय? 0 आणि 2. आता कोऑर्डिनेट क्यू काढायचा. आता क्यू मिड पॉईंट आहे का? नाही. एक बघा मिड पॉईंट साठी फक्त एवढं चेक करायचं, त्याच्या राईट साईडला त्याच्या लेफ्ट साईडला समान भाग आहे का? याच्या लेफ्ट साईडला समान भाग आहे का? आहे. याच्या राईट साईडला एकच भाग आहे. हे याला चेकच नका करू. का नका चेक करू? कारण याचे कोऑर्डिनेट माहिती. जेव्हा याचे कोऑर्डिनेट माहित नसले तेव्हा काय करावं लागेल? हा चेक करावा लागेल. आता याचे कोऑर्डिनेट माहित झाले, मग क्यू साठी काय? बाय मिड पॉइंट फॉर्म्युला फॉर क्यूचे कोऑर्डिनेट काय घेतलेले आपण? x3 y3. मग आता मिड पॉइंट फॉर्म्युला. आता बघा इथं p साठी x1 p साठी xy घेतले होते, q साठी काय घेतले? x3 y3. मग बघा आता
x3 बरोबर काय येईल मिड पॉईंट फॉर्म्युलानुसार सांगा. मिड पॉईंट फॉर्म्युलानुसार काय घेतो आपण, दोन्ही एक्स कोऑर्डिनेटची बेरीज करतो. याचा पहिला काय आहे 0, याचा पहिला काय -4. 0 -4 आपण मध्ये किती देत असतो 2, म्हणजे x3 बरोबर काय येईल -4/2. x3 ची किंमत किती आली -2. आता लक्ष राहू द्यायचं फक्त. दुसरा कोणता घेणार y3. y3 चे पॉईंट काढण्यासाठी y च्या कोऑर्डिनेटची बेरीज करावं लागेल. y चा कोऑर्डिनेट कोणता आहे 2 आणि -8 आणि आपण मध्ये 2. y3 बरोबर काय येईल मग सांगा -6/2 म्हणजेच किती -3. समजलं. हे झाले रिक्वायर्ड कोऑर्डिनेट. बरोबर आहे. घ्या लिहून. फायनल आन्सर काय लिहाल मग कोऑर्डिनेट्स आर पहिला किती आलेला आहे 0 आणि 2. एक्स कोऑर्डिनेट सुरुवातीला यायचा नेहमी आणि दुसरे किती आहे -2, -3. सिंपल क्वेश्चन आहे. हा झाला ट्राय सेक्शन. कोणता ट्राय. 3 भाग केले होते. आता 11 नंबरच्या क्वेश्चन मध्ये 4 भाग करायचे. किती भाग करायचे 4. आता 11 नंबरच्या क्वेश्चन मध्ये ए बीच आहे का, हा ए बीच आहे. कोऑर्डिनेट लिहून घेतो. हा सोपा आहे बघा. 4 भागवाला एकदम सोपा असतो. तर म्हणसाल सर उलट कसं, तर बघून घ्या. 4 भागवाला एकदम सोपा असतो. 3 भागवाला थोडा अवघड आहे. -2 नाही का -2. बर. आता बघा 4 भाग करायचे. मग आता आपण किती भाग केले होते 1 2 3. आता किती वाढवायचे 4, म्हणजे अजून एक टाकावं लागेल. अजून एक टाका पी क्यू आर. आता किती झाले भाग करा. किती भाग झाले 4. बरोबर आहे. 4 भागाला सोपा असतो. का सोपा असतो तुम्हाला कळून जाईल. मिड पॉईंट भेटतो डायरेक्ट 4 भाग मध्ये. बघा आता मला सांगा ए बी चे 4 भाग केले आपण 1 2 3 4. मिड पॉईंट कोणता येईल क्यू. काय आला क्यू इज द मिड पॉईंट. झालं. मग एक मिड पॉईंट भेटला की बाकी सगळे दोन्ही मिड पॉईंटच आहे. हा सोपा क्वेश्चन असतो त्याच्यामुळे हा जास्त येत नाही. ट्राय सेक्शन वाला जास्त येतो. हे झालं का आता सर्वांचं. बघा आता पी. आता याला आपण x1 y1 म्हटलेलं, x2 y2 म्हटलेलं. याला दुसरं काही म्हणा मग. त्याच्यानंतर याला म्हणा मग तुम्ही x3 y3. याला काय म्हणायचं x4 y4 आणि याला काय म्हणायचं x5 y5 म्हणता येईल ना. x1 कळालं. x आणि y जाऊ दे ना. आता Q इज द मिड पॉइंट. आता बघा एक एक पॉइंट घेऊ. बाय मिड पॉइंट फॉर्म्युला. बाय मिड पॉइंट फॉर्म्युला कोणत्या पॉइंट साठी फॉर पी. पी नाही. मिड पॉइंट कोणता आहे क्यू. x4 y4. बघा मिड पॉइंट फॉर्म्युला फॉर क्यू x4 y4. आता क्यू चे कोऑर्डिनेट काढायचे आपल्याला. मग x4. मग x4 इज इक्वल टू काय राहील सांगा. डायरेक्ट टाकायचं. आता x4 इज इक्वल टू मिड पॉइंट फॉर्म्युलात x1 y1 ची बेरीज x1 x2 ची बेरीज करतो का नाही आपण. मग हा क्यू मिड पॉइंट कोणाचा आहे ए बी. बाय मिड पॉइंट फॉर्म्युला फॉर क्यू ए बी. किंवा असं लिहू शकता तुम्ही. असं समजतं तुम्हाला डायरेक्ट. मग असं द्या बाय मिड पॉइंट फॉर्म्युला फॉर क्यू x4 y4. आता क्यू कोणाचा मिड पॉइंट आहे ए बी चा. मग ए बी चा x बघा आणि x 2 -4/2 काय होईल सांगा. मग x4 ची किंमत किती आली -1. सिंपल आहे. ज्याचे 4 भाग करतो तो क्वेश्चन एकदम सिंपल असतो. कोणतं हे का. एक मिनिट बरोबर. कोऑर्डिनेट चेंज करायचे बाकी आहे. -14 आणि -10. याचे कोऑर्डिनेट किती 6 आणि -2. हे कोऑर्डिनेट होते. बरोबर. हा मग सेम सांगा. मिड पॉइंट म्हणजे -14 आणि +6 येते. अपॉन मध्ये 2 सांगा किती येईल. मग 14 मधून 6 गेले 8. मोठ्या संख्येचं 6 8. x4 बरोबर किती आलं मग -4. हा झाला क्यू चा पहिला कोऑर्डिनेट. क्यू चा दुसरा कोऑर्डिनेट काढायचा. y कोऑर्डिनेटची बेरीज करा. -10 आणि -2. हा
किती आला -6. समजलं? एकदम सिंपल आहे हा क्वेश्चन, एकदम सिंपल आहे. आता याचे कोऑर्डिनेट भेटले आपल्याला. तुम्हाला म्हटलं पेन्सिलला लिहून ठेवायचे. पेन्सिलला लिहिलं की काय होईल, इझी जाईल. ते काय आले याचे कोऑर्डिनेट -4 आणि -6. आता पी मिड पॉईंट कोणाचा आहे सांगा? पी कोणाचा मिड पॉईंट आहे? ए क्यूचा. कोणाचा आहे? ए क्यूचा. मग पी इज द पी x3 y3 इज द मिड पॉइंट ऑफ कोणाचा आहे? मिड पॉइंट ऑफ ए क्यू. देअरफॉर बाय मिड पॉइंट फॉर्म्युला तुम्ही असं लिहू शकता. बरं इथं पण असं लिहू शकता, क्यू इज द मिड पॉइंट ऑफ ए बी. म्हणजे थोडं पद्धतशीर वाटेल ती. बाय मिड पॉइंट फॉर्म्युला x3 इज इक्वल टू सांगा फास्ट मध्ये. आता x3 इज इक्वल टू काय येईल? -14 -4. म्हणून म्हटलं तुम्हाला पेन्सिलने लिहायचं, ते नंतर इरेज करून टाकायचं. -14 -4 अपॉन 2 किती? -9. x3 आला तुमचा -9. त्याच्यानंतर y3 किती सांगा मग? -10 -6 अपॉन 2 किती? -8. y3 इज इक्वल टू -8. हे जे 4 भाग करतो तो क्वेश्चन एकदम इझी असतो. हा झाला. आता आर कोणाचा मिड पॉइंट सांगा? आर इज द मिड पॉइंट ऑफ QB. QB चा मिड पॉइंट आहे. मग बाय मिड पॉइंट फॉर्म्युला सांगू शकता. x5 किती मग सांगा? -4 अपॉन 2 किती मग? डायरेक्ट सांगितलं का? 2 अपॉन 2 1 +1 येईल. 2 अपॉन 2 1 का? 6 मधून 4 गेले, मोठ्या संख्येचं साइन. 2 अपॉन 2 1. आणि y5 चे कोऑर्डिनेट काय येईल मग सांगा? -6 -2 अपॉन 2. दोन्ही संख्यांचं साइन सारखं आहे म्हणून बेरीज करतो, सारखं साइन देऊन टाकतो. y समजलं? हा क्वेश्चन इझी आहे का मागच्या क्वेश्चन पेक्षा? पण ट्राय सेक्शनचे क्वेश्चन याच्यापेक्षा जास्त वेळेस विचारलेला आहे. हा विचारलेला आहे पण ट्राय सेक्शनचा जास्त वेळेस विचारलेला आहे. मग फायनल आन्सर काय लिहा? देअरफॉर कोऑर्डिनेट्स आर. कोऑर्डिनेट लिहित चालायचं एक एक. पहिला काय आला? पहिला पी घ्या. पहिला पी किती आलेला आहे? -9 -8. क्यू किती आलेला आहे? -4 -6. आणि तिसरा किती आलेला आहे सांगा ना? 1 -4. घ्या लिहून.